नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारताशी मित्रत्वाचे संबंध राखण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याची गरज भारताकडून व्यक्त. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन. मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सहकार क्षेत्राला शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 555 अंकांची घसरण. कच्च्या तेलाचे दर दशकातल्या नीचांकी पातळीवर. राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा उद्या 1 दिवसाचा संप. भारतीय स्टेट बँक मात्र सहभागी नाही. आणि स्वीडनमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलानं 2 सुवर्ण पदकांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. भारत पाकिस्तान यांच्यात मित्रत्वाचे संबंध राखण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची गरज असल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांविरोधात पाकिस्ताननं कारवाई करण्याची मागणीही भारतानं केली आहे. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर, त्याचा भाऊ रौफ आणि अन्य दोघांचा प्रमुख सूत्रधार म्हणून संबंध आहे असा दावा त्यांनी यावेळी केला. भारत पाकिस्तान यांच्यातली परराष्ट्र सचिव स्तरावरची नियोजित चर्चा होणार किंवा नाही या संदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी हे स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी भारताची सदैव अनुकूल भूमिका राहिली आहे. मात्र दहशतवाद आणि बोलणी या दोन्ही बाबी एकाच वेळी होऊ शकत नाहीत असंही त्यांनी सांगितलं. सीमापार दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही, तो थांबलाच पाहिजे असंही त्यांनी ठणकावलं. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यातल्या बीज बेहरा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सईद यांचे कुटुंबीय, नातेवाईक तसंच माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सईद यांचा सकाळी नवी दिल्लीत निधन झालं. 79 वर्षीय सईद यांना ताप आणि मानदुखीच्या कारणास्तव 24 डिसेंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. भाजपा पीडीपी युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी गेल्या वर्षी 1 मार्चला पदभार स्वीकारला होता. केंद्रामध्ये गृह मंत्रालयाचा तसंच पर्यटन आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. आपल्या राजकीय प्रवासात सईद यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून 2 वेळा शपथ ग्रहण केली होती. मुफ्ती मोहम्मद सईद यांचा पार्थिव देह दुपारी श्रीनगरला नेण्यात आला. तिथे त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी, पीडीपीचे कार्यकर्ते आणि अन्य नागरिकांनी आपल्या नेत्याचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर सोनावार इथल्या शेर ए काश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये नमाज ए जनाजा अदा करण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी नवी दिल्लीत पालम विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सईद यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सईद यांच्या निधनामुळे जम्मू काश्मीरमध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान पीडीपी आमदारांनी आपला नेता म्हणून मेहबूबा मुफ्ती यांची एकमतानं निवड करून तशा आशयाचं पत्र राज्यपाल NN व्होरा यांच्याकडे दिलं आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मेहबूबा मुफ्ती यांना मिळेल असं जवळपास निश्चित झाल्याचं दिसत आहे. पीडीपीच्या निर्णयाला आपला पाठिंबा असेल असं भाजपानंही स्पष्ट केलं आहे. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं कार्बन उत्सर्जनासंदर्भात असलेली मानकं अधिक कठोर करण्याचा केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असून यामुळे 90% वायू प्रदूषण कमी होईल असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रालयीन समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत एप्रिल 2020 सालापर्यंत या संदर्भातलं BS6 हे कठोर मानक लागू केलं जाणार आहे. BS अर्थात भारत स्टेज ही वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं लागू केलेली उत्सर्जन मानकं आहेत. देशात सध्या BS4 मानक लागू आहे. यासाठी पेट्रोलियम मंत्रालय 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली.
सहकार क्षेत्राला शिस्त लावायची असेल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मात्र या संदर्भात कारवाई करताना सर्व बाजू तपासून पाहू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं आज वसंतदादा साखर कारखान्याची 39वी सर्वसाधारण सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सहकारातल्या गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी आणि सहकाराविषयीचा विश्वास वाढवण्यासाठी अपात्र संचालकांना निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना कुठलाही राजकीय हेतू नव्हता असंही मुख्यमंत्री म्हणाले. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी साखर कारखान्यांनी कार्यक्षमता वाढवावी असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. गेल्या वर्षी गंभीर परिस्थिती असताना राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची किंमत देण्यात महाराष्ट्रानं प्रथम क्रमांक पटकावल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. साखर कारखानदारी टिकवण्यासाठी क्षमतांचा विकास केला पाहिजे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला क्षमता वाढवाव्या लागतील असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. सरकारनं सहकारी बँकांच्या गैरव्यवहारांवर कारवाई करावी, मात्र सरसकट बंदी घालू नये असं पवार यावेळी म्हणाले. सध्या साखर उद्योग संकटात असून यातून बाहेर पडण्यासाठी कारखानदारांनी उत्पादन क्षमता वाढवावी आणि खर्च कमी करावा असं पवार यावेळी म्हणाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज 555 अंकांनी गडगडून दिवसअखेर 24,851.83 या 19 महिन्यांच्या नीचांकावर बाजार बंद झाला. शांघाय शेअर बाजार 7.32% कोसळल्यामुळे व्यवहार सुमारे अर्धा तास खंडित करावे लागले. त्याचे पडसाद भारतासह सर्वच जागतिक शेअर बाजारात उमटले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 72.70 अंकांनी घसरून 7,600 अंकांवर बंद झाला. स्थावर, पायाभूत, ऑटो, धातू, भांडवली वस्तू क्षेत्रातल्या समभागांना मोठा फटका बसला. रुपयाच्या मूल्यानं सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली. डॉलरच्या तुलनेत 11 पैशांची घसरण नोंदवत रुपयाचं मूल्य 3 आठवड्यातलं नीचांकी म्हणजे 66.93% इतकं झालं. चीनच्या सेंट्रल बँकेनं आज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत युआनचं मूल्य मार्च 2011 पासून सर्वात कमी म्हणजे 51% कमी केलं. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावल्यानं जागतिक गुंतवणूकदार चिंतित झाले. त्याचा दबाव चलन तसंच भांडवली ओघावरही जाणवला. राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या कर्मचारी संघटनेनं उद्या 1 दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मात्र या संपात अधिकारी सहभागी होणार नसल्याचं समजतं. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि खासगी बँकांचं कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं स्टेट बँकेतल्या विलिनीकरणाबाबत झालेल्या द्विपक्षीय कराराचं उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ उद्याचा संप पुकारण्यात आला आहे. मात्र दुसरा शनिवार आणि रविवार या संपाला जोडून आल्यानं ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसेल असा अंदाज आहे. पुण्याच्या FTII अर्थात चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्र ज्येष्ठ अभिनेते गजेंद्र चौहान यांनी आज अधिकृतरित्या स्वीकारली. त्यानंतर गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळाची बैठकही झाली. FTII संस्थेची बैठकही आज घेण्यात आली. या बैठकीत राजकुमार हिराणी, BP सिंग, सतीश शहा, प्रांजल सैकिया, नरेंद्र पाठक आणि भावना सोमय्या यांची नावं प्रशासकीय मंडळाच्या सदस्यपदासाठी सुचवण्यात आली. गजेंद्र चौहान येण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शनं करत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी 40 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. चौहान यांच्या नियुक्तीसह संचालक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्यांचा विरोध करत संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी जूनमध्ये पुकारलेला संप 139 दिवस सुरू होता. येत्या 3 वर्षात भारतातल्या घराघरात LED दिव्यांचा वापर होईल आणि त्यामुळे दरवर्षी 100 अब्ज युनिट विजेची बचत होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. परिणामी दरवर्षी 14,000 कोटी रुपयांची वीज वाचेल असं त्यांनी शैक्षणिक संस्थांकरता ऊर्जा लेखाजोखा या विषयावरच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करताना सांगितलं. LED दिव्यांच्या वापरामुळे 2/3 इतकी बचत झाल्यास वीज निर्मिती खर्चात बचत होऊन पर्यावरणाचंही संतुलन होईल असं गोयल यावेळी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर 7 दशकांच्या काळातही आपण प्रत्येक घरापर्यंत वीज पुरवठा करू शकलो नाही ही खेदाची बाब आहे. मात्र आता केंद्रातल्या लोकशाही आघाडी सरकारनं देशातल्या प्रत्येक घरात अखंड वीज पुरवठा करण्याचं उद्दिष्ट ठरवलंय असंही गोयल यांनी सांगितलं. या चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले. घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. छोटंसं का होईना पण स्वतःच्या मालकीचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. घर तर होतं, मात्र घराचा ताबा मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. घर पहावं बांधून असं म्हणतात. याचा प्रत्यय बहुतेकांना येतो.
घराचा ताबा मिळवताना नाकीनऊ येतात ते कधी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे तर कधी विकासकाच्या आडमुठेपणामुळे। खरं तर इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर ती रजिस्टर करून 4 महिन्याच्या आत विकासकानं इमारतीचं आणि जमिनीचं हस्तांतरण नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेला करणं कायद्यानं बंधनकारक असतं। मात्र असं न झाल्यास मानवी हस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध असतो। यासाठी प्रत्येक रहिवाशाकडून आवश्यक ती कागदपत्र सादर करावी लागतात। या किचकट प्रक्रियेला कंटाळून भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यात बहुतेकांना स्वारस्य नसतं। याच निराशावादी मानसिकतेतून मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कारण मानवी हस्तांतरण झाल्याशिवाय इमारतीचा पुनर्विकास करता येत नाही। दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि त्यांच्या सुरक्षित निवासाचा विचार करता मोडकळीला आलेल्या इमारतींचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। नेमकी हीच गरज ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या इमारतींचंही मानवी हस्तांतरण करण्याचे आदेश नुकतेच दिले। त्यामुळे ही पुनर्विकासाची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे। शहरं स्मार्ट होण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींचंही आता डीम्ड कन्व्हेन्स म्हणजेच मानवी अभिहस्तांतरण होणार आहे। याबाबतची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। रमेशजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत। मुख्यमंत्र्यांनी आज निर्देश दिले की ज्या इमारतींना ओसी म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थात भोगवटा प्रमाणपत्र नाहीये त्यांना सुद्धा डीम कन्व्हेन्स म्हणजे मानवी अभिहस्तांतरण द्यायचं। आता मला मुळात सांगा आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की हे मानवी अभिहस्तांतरण डीम्ड कन्व्हेन्स ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो नेमकं काय प्रकार आहे? कसं आहे की गृहनिर्माण संस्था झालेला 4 महिन्याच्या आत त्या संस्थेच्या नावाने जमीन आणि बिल्डिंग ह्या दोन्ही हस्तांतर करून देणं महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट खाली बंधनकारक बिल्डरवर केलंय। म्हणजे 4 महिन्याच्या आत त्यांनी करून दिला पाहिजे। सदनिकाधारकाच्या मालकीचं करून टाकायचं। हो बरोबर। तर बिल्डरनी हे कधी करत नाही। ते वाढीव एफएस आहे किंवा रिडेव्हलपमेंट आहे किंवा तिकडे टॉवर टाकायचा हा इन्कम करण्यासाठी ते कधी आपल्याला कन्व्हिन्स करून देत नाही। तर त्यांना हे करून घेण्यासाठी कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की हे एक क्रिमिनल ऑफेन्स आहे, त्यांना कारवाई होऊ शकतो, तरी देखील ते करत नाही। आणि हे करण्यासाठी त्यांना ग्राहक न्यायालयात किंवा सिव्हिल कोर्ट किंवा क्रिमिनल कोर्टमध्ये जावं लागतं। हे आपल्याला माहिती आहे की न्यायालयात जायचं म्हणजे किती वेळ जातो। म्हणून शासनाने असं एक निर्णय घेतला, एखादा 4 महिन्याच्या आत होत नसेल त्याला मानवी अभ्यासतरण म्हणून जाहीर करू, म्हणजे गृहीत धरला जाईल 4 महिन्याच्या आत नंतर ह्या ऑटोमॅटिक कन्व्हिन्स सोसायटी नावावर होतोय। म्हणून आता असं आहे की ज्या काय 80,000 गृहनिर्माण संस्था महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांचं 4 महिन्याचं वर गेलेलं आहे तर ह्यांना सर्व मानवी अभ्यास झाल्या असं गृहीत धरायला हरकत नाही। अच्छा, पण मुळात असं आहे की एखादा करार मध्ये सेलर आणि बायर दोघांचं सही होणं आवश्यक आहे। म्हणजे आता विक्री करणारा तर सही करत नाही, म्हणून शासनाने काय केलं, विक्री करणारा म्हणजे बिल्डर किंवा जमीन मालकाच्या वतीने सही करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उपनिबंधक आहे, त्यांना सक्षम अधिकारी किंवा कॉम्पिटंट म्हणून नेमणूक केलेला आहे। ते काय करतायत, बिल्डर आणि जमीन मालकाला एका सोसायटीचा अर्ज आल्यावर आमचं सोसायटी होऊन 4 महिने झालेला आहे, आपल्याला मानवी अभ्यासतंत्र झालेला आहे, तरी देखील बिल्डर आम्हाला करून देत नाही, म्हणून तुम्ही आता आम्हाला हस्तांतर करून द्या असं अर्ज केलं जातात। सुनावणी होतो आणि 6 महिन्याच्या आत जिल्हा उपनिबंधक किंवा सक्षम अधिकारी त्यांना कन्व्हेन्स किंवा जमिनीचा हस्तांतर करून दिलं जातात। बरोबर। ह्या प्रक्रिया हे सर्व प्रॉपर्टी कार्ड, कन्व्हेन्स डीड, रजिस्टर करा, हे सर्व प्रक्रिया ज्या जिल्हा उपनिबंधक करून देतात ह्याला आम्ही मानवी अभ्यासतरण किंवा एखाद्या शासनाच्या मार्फत महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट खाली दिले झालेला एक प्रक्रिया आहे। पण आतापर्यंत आपण बघितलं म्हणजे डीम कन्व्हिन्स का होत नव्हतं, तर तुमच्याकडे ओसी नाहीये, म्हणजे तुमच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र नाहीये। तर मुळात हे भोगवटा प्रमाणपत्र हा प्रकार काय, म्हणजे हे भोगवटा प्रमाणपत्र का मिळत नाही, त्याच्यामध्ये काय अडथळे येतात हे मिळवताना? कसं आहे की ज्या काही इमारत आपण बांधतो शहरात भागात तर आपल्याला एक डेव्हलपमेंट कंट्रोल रूल आहे। डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे पास केल्या जातात, त्याच्यात भरपूर अटी असतात, 100-200 अटी असतात की तुम्ही एवढा ट्री टाकायला पाहिजे, ड्रेनेज दिला पाहिजे, लेआउट पास झाला पाहिजे, कंपाऊंड झाला पाहिजे, तुमचं जे काही इलेक्ट्रिक अमुक तमुक सर्व भरपूर गोष्टी असतात, त्या वेगवेगळ्या कंडिशन तुमचं NOC वगैरे पाहिजे असतो। बरोबर। पण कसं असतो, जेव्हा
बिल्डिंग बांधतात तर बिल्डर काही ओसी आणायला 2-3 महिना लागतो, लोकांना आतमध्ये शिरायचं असतो. तर काही गोष्टी ते ठेवतात, जसं की लेआउटचं ज्या कंपाऊंड टाकायला पाहिजे ते टाकत नाही, ड्रेनेजचं व्यवस्थित होत नाही, जेवढा तुमचं झाड उगायला पाहिजे ज्या आयोडी कंडिशन प्रमाणे तेवढं टाकत नाही. ह्या सर्व बांधकाम काही वेळात काही क्षुल्लक कारणासाठी तर प्रॉपर्टी कार्डमध्ये काही क्षुल्लक कारणासाठी ओसी मिळत नाही. म्हणून ओसी नाही मिळत, लोक ते राहतात, पाणी मिळतो, नंतर सोसायटी पण नोंदणी होतात. नंतर कन्व्हेन्स करताना ह्या ओसीचं जे अट टाकलेलं हे आम्हाला असं वाटतं होतं की हे अतिशय अन्याय आहे. का अन्याय आहे की आपल्याला ज्या कन्व्हेन्स होतो ते जमीनच होतो, बिल्डिंगचं होत नाही. आणि कन्व्हेन्स झाल्या म्हणून बिल्डिंगचं एखादा भोगवटपत्र नाहीये तर भोगवटपत्र मिळालं असं पण नाहीये. त्या या डेव्हलपमेंट कंट्रोल प्रमाणे जे काय अटी शिल्लक राहिला असेल तर ते राहतो. आज काय होतं की बिल्डरला माहिती आहे की मी ओसी नाही आणला, लोक तर पोझिशन घेतात, सोसायटी होतात, आणि मानव अभ्यास होत नसेल तर इट इज ब्लेसिंग इन डिस्गाइज फॉर मी. म्हणजे ओसी नसल्यामुळे म्हणजे कधी ओसी घेणारच नाही, म्हणजे कधी सोसायटीला कन्व्हिन्स होणार नाही, म्हणजे पुढचं बांधकाम FSI वाढीव रिडेव्हलपमेंट सर्व त्यांच्याचकडे राहील. म्हणून भरपूर बिल्डर ओसी ह्या कारणामुळे आणत नाही. म्हणून मला असं म्हणायचं की ओसीचं हे अट टाकलं हे चुकीचं आहे. ह्याच्यावर ज्या मुख्यमंत्र्यांनी आज निर्णय घेतलेला आहे हे अतिशय स्वागतकारक आहे. आज जे काही 10-12-15 हजार बिल्डिंग मुंबईमधला ह्या ओसी एका कारणामुळे अडकलेला आहे, त्याला एक पूर्ण ग्रीन सिग्नल मिळणार आहे. ठाणे आणि बाकीच्या परिसरातल्या सुद्धा मिळणार आहे नाही का? हो, फक्त अख्खा महाराष्ट्रामध्ये. बरोबर. आज आपण बघितलं की मुंबईमध्ये तर 10-12 हजार बिल्डिंग आहेत, ठाणेमध्ये 32,000 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त लोकांचं हे नाहीये, म्हणजे ओसी नाहीये. म्हणून ह्या जे निर्णय आहे हे स्वागतकारक आहे. आणि गेले 5 वर्षापासून गृहनिर्माण संस्था याच्या वाट पाहत होते. सर मला एक सांगा की आता डीम कन्व्हिन्स प्रत्येक इमारतीला दिलं जाणार आहे. थोडक्यात ज्यांच्याकडे ओसी नाही त्यांना ओसी नाही म्हणून काही अडचण येणार नाही. पण याच्यामध्ये असा प्रकार आहे का की ज्या इमारती वैधतेच्या निकषावरती पात्र ठरत नाहीत, थोडक्यात अनधिकृत आहेत आणि त्यांच्याकडे ओसी नाहीये, त्यांना पण मिळणार का? नाही, असं आहे की ज्या बिल्डिंग अनधिकृत आहे तर त्यांना तर कन्व्हिन्स मिळायचा प्रश्नच येत नाही. बिल्डिंगच अनधिकृत आहे, FSI व्हायलेशन आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे नाही. आमचं असं म्हणणं आहे की ज्या बिल्डिंगचं अधिकृत आहे, डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे झालंय, काही कारणामुळे FSI व्हायलेशन नाही, काही कारणामुळे ओसी मिळालेला नाही आणि बिल्डर घेतलेला नाही, त्या सोसायटीला ह्या कन्व्हिन्स होतोय. ज्यांच्या अनधिकृत आहे पूर्णपणे, ज्यांचं CC पण नाहीये, त्यांना ह्या डीम्ड कन्व्हिन्स कदाचित मिळणार नाही. कारण असं आहे, जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतला तर अधिकारी लोकांना असं सांगितलं गेलं की तुम्ही जिथे व्हायलेशन आहे डेव्हलपमेंट तिथे न करता तिथे बिल्डिंग व्यवस्थित आहे आणि अधिकृत आहे असं नगरपालिकेकडून एक सर्टिफिकेट घेऊन आपण ह्याचा डीम्ड कन्व्हिन्स करता येईल. ओसीसाठी डीम्ड कन्व्हिन्स थांबवणं हे अतिशय चुकीचा असा निर्णय घेतला गेला. याच्यामध्ये गंमत अशी आहे, मी तुम्हाला आता प्रश्न विचारला वैधतेच्या निकषावरती. मुळात हे वैधतेचे आणि अवैधतेचे निकष काय आहेत? म्हणजे कुठल्या निकषावरती तुमची इमारत ही पात्र ठरते, म्हणजे अधिकृत होते? असं आहे की जसं मी म्हटलं की प्रत्येक बिल्डिंगचं जे बांधकाम आहे डेव्हलपमेंट कंट्रोल रूल प्रमाणे केलं जातात. जेव्हा FSI प्रमाणे एखादा बिल्डिंग बांधलं गेलेलं आहे, त्या डेव्हलपमेंट प्लॅन प्रमाणे झाला गेलेला आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे, IOD आहे, सर्व आहे, आणि बिल्डिंगमध्ये कुठलेही अनधिकृत बांधकाम नाहीये, तर ओसी काही कारणामुळे मिळाला नाही म्हणून न देणं चुकीचं आहे. आपल्याला हे वैध आहे की नाहीये किंवा अनधिकृत आहे हे ठरणार आहे कोण? आपल्याकडे एक नगरपालिका आहे किंवा ग्रामपंचायत आहे, तिथून आपल्याला सर्टिफिकेट घेता येईल. किंवा हे पण आपल्याला असं वाटत असेल, आता ज्या मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला होता की 110 ज्या परमिशन पाहिजे होता 40-50 मध्ये आणलेला आहे, त्याला एखादा इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे, एक व्यवसाय करतायत, त्यांच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेऊ शकतात. असा प्रकार आहे. इथे सुद्धा ज्या आर्किटेक्ट आहेत त्यांना माहिती आहे अमुक वेळात अमुक बिल्डिंग व्यवस्थित होता, तर त्यांनी तपासून एखादा सर्टिफिकेट दिला, त्या सर्टिफिकेट आधारावर तर आपल्याला कन्व्हिन्स करून घेता येईल. आता असं आहे की ओसी नाही आहे म्हणून तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, डीम कन्व्हिन्स मिळणार आहे, पण ओसी नाही आहे म्हणून वेगळ्या कुठल्या प्रमाणपत्राची गरज लागणार नाहीये? नाही, ओसी एकदा कन्व्हिन्स झाला त्याच्यानंतर आपल्याला समजा की रेग्युलराइज करून घ्यायचं, ओसी घ्यायचं आहे, ते घेता येईल. कन्व्हिन्स झालंय म्हणून बिल्डिंग अधिकृत झालं किंवा त्याच्या ओसी मिळाला असं गृहीत धरलं जात नाही. तर म्हणजे मला असं म्हणायचं की ओसी न मिळता, ओसी मिळत नाहीये पण तुम्हाला डीम कन्व्हिन्स जेव्हा सरकार देणार तेव्हा ते देताना वेगळ्या कुठल्या प्रमाणपत्राची गरज लागेल का? मी तुमची इमारत ही वैध आहे किंवा काय ह्याचं सर्टिफिकेट एखादा आणा महानगरपालिकेकडून, असं काय आहे का? कदाचित ज्या प्रकारे निर्णय
होणार आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे हे टाकलं जाणार आहे की नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मधून एखादं सर्टिफिकेट आपण आणून द्यावा आणि हे सोपं आहे बिकॉज ज्या काय बिल्डिंग्स आहेत 20-25 वर्ष जुने आहेत 10 वर्ष जुने आहेत ते मालमत्ता कर भरतात त्यांच्या मालमत्ता कर दिला जातात आणि कुठल्याही प्रकारचा अनधिकृत बांधकामाचा नोटीस जाहीर झाला नसेल तर बीएमसी एक सर्टिफिकेट देऊ शकतात म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक देऊ शकतात ह्याच्यावर कुठल्याही अनधिकृत बांधकामाचं हे घेतलेलं नाहीये बरोबर सर तुम्ही अगदी चांगली माहिती दिली अजूनही बोलण्यासारखं खूप होतं आपल्याकडे पण वेळ आपल्याला खुणावते त्याला काही दुसरा पर्याय नाहीये आपण म्हणतो नेहमी की घर पाहावं बांधून त्याच्यामध्ये आपण आणखीन एक ऍडिशन अशी करू शकतो की घर पाहावं बांधून किंवा घर पाहावं मिळून त्याच्या पुढे जाऊन डीम कन्व्हेन्स बघावा मिळून असं म्हणायला हरकत नाही आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार नमस्कार वळूया पुढील बातम्यांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे मध्य रेल्वेचं नागपूर स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झालं आहे देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर इथं दररोज 150 एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची रेलचेल असते या स्थानकावर आहेत 8 फलाट प्रवाशांची गर्दीही अफाट अशा ठिकाणी स्वच्छता ठेवून मध्य रेल्वेनं नागरिकांची शाबासकी मिळवली आहे नेहमी इथला अनुभव असा आहे की इथे फार स्वच्छता असते आणि ॲज कम्पेअर टू बाकी स्टेशन आम्ही इकडे तिकडे बघतोय की भरपूर ठिकाणी अस्वच्छता दिसते आणि नागपूरला इथे येऊन नेहमी मेन स्टेशनवर जेव्हा पण आलेलं आहे आम्हाला अशी प्रत्येक ठिकाणी डिसिप्लिन दिसते नीट अँड क्लीननेस दिसतो 24 तास स्थानक स्वच्छ राहावं यासाठी कर्मचाऱ्यांना उपयुक्त यंत्रही उपलब्ध करून देण्यात आली आहेत स्वच्छता ही एक निरंतर प्रक्रियाच बनून गेलेली आहे आम्हाला आमचे सफाई कामगार जे आहेत ते अगदी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत ही सफाई करत असतात स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सप्ताह असे उपक्रम राबवून जनजागृतीही केली जाते सफाईसाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापरही इथं केला जातो स्वच्छ भारत अभियानाची घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच नागपूर स्थानकाचा कायापालट करण्यात मध्य रेल्वेला आलेलं यश नक्कीच वादातीत आहे विशाखापट्टणम इथं आज भारतीय बनावटीच्या INS कदमत्त या पाणबुडी विरोधी युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं नौदल प्रमुख RK धोवन यांच्या हस्ते हे जलावतरण झालं शत्रूच्या पाणबुड्यांचा गुप्तपणे वेध घेऊन त्यांचा विनाश करण्याची क्षमता हे या युद्धनौकेचं वैशिष्ट्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या महत्वाकांक्षी योजनेद्वारे भविष्यात अत्याधुनिक युद्धनौका बांधणीत भारत जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान प्राप्त करेल असा विश्वास धोवन यांनी यावेळी व्यक्त केला चंद्रपूर इथं येत्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला जिल्हास्तरीय पाणी परिषद कृषी पशु आणि पूरक उद्योग प्रदर्शन तसंच मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती वित्तमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली पाण्याचा प्रत्येक थेंब हा महत्त्वाचा असून राज्यातील सर्व जिल्ह्यात पाण्याचं नियोजन होणं अत्यंत आवश्यक आहे त्याकरता लोकसहभागाची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या मेळाव्यात जलपुरुष राजेंद्र सिंह राणा आदर्श गाव प्रकल्प समितीचे प्रमुख पोपटराव पवार यांच्यासह कृषी तज्ज्ञही या परिषदेमध्ये मार्गदर्शन करतील असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी जंगल विकास पुस्तकाचं उद्घाटनही मुनगंटीवार यांनी केलं समाजाच्या प्रगतीसाठी तरुणांनी उद्योग व्यवसायाची कास धरावी तसंच संघटित होऊन समाजानं मुलामुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे असं मत सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी व्यक्त केलं आहे लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं आज जालना इथं आयोजित मातंग समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी राज्याचे स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आमदार नारायणराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते ज्या उद्योग व्यवसायासाठी आपण कर्ज घेतला असेल तो उभा केला पाहिजे तरच समाजाची प्रगती शक्य होईल असंही कांबळे म्हणाले मुंबईतल्या पत्र सूचना कार्यालयात आज महाराष्ट्र आंतरमाध्यम प्रचार समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीचं अध्यक्षस्थान मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांनी भूषवलं केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्याच्या दृष्टीनं केंद्राच्या विभिन्न विभागांनी तसंच सार्वजनिक उपक्रमांनी समन्वय समितीच्या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असं आवाहन पंतोडे यांनी यावेळी केलं या बैठकीत उपस्थित विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागात केलेल्या कामांचा आढावा सादर केला फेब्रुवारी महिन्यासाठी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया तसंच वाहतूक नियम आणि जनजागृती या संकल्पना ठरवण्यात आल्या आहेत
स्वीडनमध्ये झालेल्या स्वीडिश चषक ग्रँडप्रिक्स नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलानं आज दुसरं सुवर्णपदक पटकावत स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट नेमबाज होण्याचा सन्मानही मिळवला। आज तिनं 10 मीटर एकर रायफल ट्रायसिरीज स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावलं। या स्पर्धेत अपूर्वीनं मंगळवारी जागतिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती। पाहुयात हवामान वृत्त। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 19, नागपूर 31, 13, पुणे 30, 14, औरंगाबाद 30, 17, नाशिक 31, 12, कोल्हापूर 30, 17, रत्नागिरी 35, 18, सोलापूर 32, 20 आणि अमरावती कमाल 30, किमान 15 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारताशी मित्रत्वाचे संबंध राखण्यासाठी पाकिस्ताननं दहशतवादाविरुद्ध कारवाई करण्याची गरज भारताकडून व्यक्त। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचं निधन, मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। सहकार क्षेत्राला शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मत। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 555 अंकांची घसरण, कच्च्या तेलाचे दर दशकातल्या नीचांकी पातळीवर। राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा उद्या 1 दिवसाचा संप, भारतीय स्टेट बँक मात्र सहभागी नाही। आणि स्वीडनमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंडेलानं 2 सुवर्ण पदकांसह सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकावला। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।